होम मिनिस्टर फेम अभिनेते आदेश बांदेकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. एवढंच नव्हे तर देवीला पैठणीही अर्पण करण्यात आली. पैठणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुण्याच्या तथास्तू वस्त्रदालनातली पैठणी महालक्ष्मीला अर्पण करण्यात आली. घराघरातली माऊली स्वतःबरोबरच स्वतःपेक्षाही जास्त घरातल्या प्रत्येकाला आनंद देण्यासाठी आयुष्यभर झटत असते. तिच्या सुखासाठी प्रार्थना केली आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं मागणं केलं. तथास्तूकडनं देत आहे पैठणी असं म्हणत असताना रोज त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळाला. आज साक्षात तथास्तूकडूनच ती पैठणी अंबाबाईला अर्पण करता आली. यापेक्षा दुसरा आनंद तो कुठला. महाराष्ट्राचे लाडके आदेश भाऊजी देवीच्या दर्शनाला आले असताना त्यांना चाहत्यांनी असा गराडा घातला आणि देवीला पैठणी अर्पण केल्यानं समाधान व्यक्त केलं. नेहमीच्या गर्दीप्रमाणे इथे जेव्हा आदेश बांदेकरांना पाहिलं त्यावेळेला खूप समाधान वाटलं, आनंदही झाला. आणि त्यांनी तथास्तूची जी पैठणी दिली ती देवीवरती चढवल्यानंतर, देवीला नेसवल्यानंतर मूर्ती अतिशय मनोहर सुंदर दिसत होती. नवरात्रोत्सवात वर्षभरापेक्षा देवीचं रूप अत्यंत विलोभनीय भासत असल्याचं श्रीपूजक सांगतात. भाविक दर्शनासाठी येत आहेत. बरोबर इथं अखंड नंदादीप तेवत ठेवलेला असतो, त्यामुळे तेल घालायसाठी पण गर्दी होते आहे. लोकांच्या ओट्या आहेत. आणखीन त्यांचे काय वस्तू अर्पण करायच्या असतील, साड्या अर्पण करायच्या असतील, ते चालू आहे. नवरात्रोत्सवात देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा पाहण्यात येते आणि हेच रूप पाहायला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.